नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? आज आपण व्याकरण शिकणार आहोत. आज आपण अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे शब्दांच्या जाती शिकणार आहोत. मित्रांनो, कल्पना करा, जर या जगात कोणाचं नावच नसतं आणि कोणालाच काही करता आलं नसतं, तर काय झालं असतं? मला अभ्यासाचा कंटाळा आले. का? काय झाले तुला? अभ्यासाचा कंटाळा का आलाय? अगं, भाषेतील हे व्याकरण आहे ना, ते मला समजतच नाही. वाक्य किती कठीण आहे ना. चला, आज आपण हे रहस्य उलगडूया. या टीमचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे नाम. जगात जी काही वस्तू, जागा, प्राणी किंवा माणूस आहे, त्याला ओळख देतो नाम. रामू, ए रामू इकडे. आणि येताना झाडावरील ॲपल घेऊन ये. मी आहे सर्वनाम. मी म्हणतो, नामला सारखं सारखं का बोलवायचं? जिमी ऐवजी मी म्हणतो तू, तो किंवा मी. नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण, ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. विशेषण हे नामाचा गुण, संख्या किंवा स्थिती दर्शवते. उदाहरणार्थ, सुंदर फुल, लहान मुलगा, 2 घरे. क्रियापद म्हणजे वाक्यातील असा शब्द जो कर्त्याची सब्जेक्ट, कृती, ॲक्शन, स्थिती, स्टेट किंवा घटना, अकरन्स दर्शवतो. जसे चालणे, धावणे म्हणजे कर्ता जी क्रिया करत आहे ती क्रिया, त्याला क्रियापद म्हणतात.